ती बेसिकली आमचे लायफ गार्ड आसा गेले आयज 9th डे आसा आमी स्ट्रायकाचेर आसा। तसं पळोवंक गेल्यार आमचो 14 months जाले आमी कंटिन्युअस स्ट्रायकार आसा। आमचे जे डिमांड आसा ते क्लियर आसा। पयलो डिमांड आसा जो फर्स्ट आमी सांगलेले की ह्या भुरग्यांची सर्वीस प्रोटेक्शन हांकां मेळपा जाय। त्याच्या खातीर पयलीं म्हटल्यार हांकां एक ऑप्शन आसा जे गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या अंडर हांकां डायरेक्ट घेवचे। दुसरे ऑप्शन आमी दिला ते जर पॉसिबल ना जाल्यार ह्या भुरग्यांची सोसायटी करची, जशी PWD लेबर सप्लाय सोसायटी आसा तशी लायफ गार्ड सोसायटी करची, त्याच्या अंडर तांकां रिक्रूट करचे। अदरवायज ते पॉसिबल जायना तुमकां थर्ड ऑप्शन आसा आमी एज अ युनियन वी आर रेडी टू सर्व फॉर द गव्हर्नमेंट। आज सरकार 200 करोड ह्या दृष्टी कंपनी प्रायव्हेट कंपनीक तुम्ही दिता, आमी थोड्याशा पगारा फायनली सर्वीस कोण दिता बिचाचेर हे भुरगे सर्वीस दिता। कंपनी थंय तांकां कांयच फॅसिलिटी दिनासतना ते बरी सर्वीस दिता। त्या खातीर आमी एज अ युनियन आमी सरकाराक कमी पयशांनी बरी सर्वीस दिवंक सोदता। ते जर तुमकां पॉसिबल जायना फोर्थ ऑप्शन इज हांकां सगळ्यांक होमगार्ड सर्वीस जी आसा त्याच्या अंडर हांकां हाडचे आणि लायफ गार्ड म्हणून होमगार्डाच्या अंडर तांकां लायफ गार्ड म्हणून सगळ्या बिचाचेर ते सर्वीस दितले। ही 4 ऑप्शन आमी सरकाराक दिता। ही 4 ऑप्शन इतल्याच खातीर दिता की ह्या दृष्टी कंपनीच्या जे अंडर आता 10 वर्सां जाली ते काम करता, 10-12 वर्सां जाली काम करता, पण तांकां जॉब सेक्युरिटी ना, लायफाची सेक्युरिटी ना। म्हणून हे सगळे गोंयकार भुरगे आसा तेंची जबाबदारी ह्या सरकाराची आसा। ताका लागून गव्हर्नमेंटान आता हांकां कन्फर्म हांचे जॉब प्रोटेक्शन हांकां दिवपाक जाय। आज सरकार आमी 8 दीस जाले कोण आमची वासपूस घेना। ऑपोजिशन पार्टीचे बाकीचे अदर पार्टी लिडर्स जावं बाकीचे NGOs आमकां येवन सपोर्ट करता, तांकां देव बरें करूं म्हणटा। पूण हो विशय आता फुडें व्हरता आसतना आमकां हे आंदोलन आमचो स्ट्रायक आता आमकां हेची इंटेन्सिटी वाडोवची पडटा। येता ते सोमारच्यान आमचो चेन हंगर स्ट्रायक आमी हांगा स्टार्ट करतली। भुरग्यांचे आता अशें जाल्लें आसा अदरवायज तांकां जॉब नासल्या कारणान ते घरा कडेन त्यांची मरपाची पाळी तेंचेर येयल्ली आसा। तेच्या पेक्षा भुरगे कितें म्हणटा थंय मरच्या पेक्षा हांगाच आमी आझाद मैदानाचेर मरुया। कित्याक आमचे सीएमान आज आमकां आयकूंक येता 100 करोड आमच्या इंडिपेंडन्स डे खातीर ताका आज सेलिब्रेशन ताका करपाक जाय। हे आझाद मैदान हे आमच्या फ्रीडम फायटराचें मैदान, त्याच मैदानाचेर ह्या भुरग्यांचो जीव म्हणटा भुरगे आमी करुया कितें तरी हांगाच जावनी आमचें कितें बरें वायट जाता तें। कित्याक हे सरकार आज इतलें आमी बोवाळ करून सुद्दां ह्या भुरग्यांची जर तांकां पडलेलें ना जाल्यार आनी आमकां खंयच वचपाक आनी तोंड तेणी दवरूंक ना। दुसरो मुद्दो असो आसा की हे भुरगे आतां करो या मरो फायनल हे कितें आसा तें जर जॉब सेक्युरिटी मेळना जाल्यार आमच्या आंदोलनाची इंटेन्सिटी आतां वाडत वतली। पयलीं आमचे चेन हंगर स्ट्रायक स्टार्ट जातलो, तेच्या नंतर आमचे मोर्चा सुरू जातले। आमी हे सरकाराक अशेंच सोडपाचें ना, कित्याक ही आतां फटींगपणां चड जाल्या। गव्हर्नमेंट 10-10 हजार जॉबाचे आज एडवर्टायजमेंट करता, कित्याक तर आतां इलेक्शन येता, इलेक्शनाक परत आतां फटोवपाची तेंच्या कडेन एक युक्ती आसता। 10,000 जॉबाचे उलयता, अरे हांव म्हणटा हे जे आसा भुरगे हे खंयचे भुरगे पयलीं हांकां जॉब प्रोटेक्शन दिया, हे आसा तांकां कन्फर्म पयलीं करात, मागीर फुडल्या जॉबाचे उलयात। तर हांव सगळ्या गोंयकारां कडेन मागता आमकां तुमचो जो सपोर्ट मेळटा तेच्या खातीर हांव तुमचें देव बरें करूं म्हणटा। तुमचो असोच सपोर्ट आमकां हेच्या फुडें मेळटलो अशी आशा करता। हेच्या फुडें आमच्यो ज्यो रॅली जातल्यो, आमचे मोर्चा जातले, तेच्या खातीर हांव सगळ्यांचे तुमचो आदार मागता आनी ह्या भुरग्यांचो इशू हांव सरकाराक सांगूंक सोदता फायनली बेगींतल्या बेगीन हो इशू रिजॉल्व कर, नाल्यार हेजे जे कितें परिणाम आसा जावं फाल्यां सकाळीं आमी हंगर स्ट्रायकाचेर गेली, ह्या भुरग्यांक कितेंय तेंच्या जिवाक बरें वायट जालें जाल्यार सगळी जबाबदारी ह्या सरकाराची आसतली, ह्या BJP सरकाराची आसतली। कारण तुम्ही जर आमचे केअर घेना आमचो इशू रिजॉल्व जाय पर्यंत आमी हांगातली हालपाची ना। आणि 19 डिसेंबर सेलिब्रेशन आमी मोठ्या दबाज्यान हांगाच सेलिब्रेट करतली जर तुम्ही हो इशू बरोबर बेगीन रिजॉल्व करना जाल्यार। तुम्ही काल मेमोरंडम दिले किती झाले? काल आमी दृष्टी कंपनी कडे आमचे एक लेटर घेऊन गेल्ली
दृष्टी कंपनी कडे आम्ही जॉब मागपाक वचूंक ना. दृष्टी कंपनी कडे गेले 10 वर्सां जाली हे भुरगे काम करता आणि लास्ट ऑक्टोबरान जेन्ना ते स्ट्रायकाचेर गेले तेन्ना त्यांचो पगार आसा, त्यांचो बोनस आसा, त्यांचे RD आसा, तेंगेले ग्रॅच्युटी आसा, ही सगळी कंपनीन आडोवन दवरलेली आसा. त्यांच्या हक्काचे पैसे हे तांकां दिवंक ना. आणि आता तांकां ते लेटरां धाडून आपयता, तुमचे सगळे तुमकां जाय जाल्यार हांगा सायनी घेता तेंचे, जावं तुमचो युनिफॉर्म आसा ते तुमी दियात, तुमगेलो रेनकोट आसा तो आमकां सबमीट करात, तुमचे आय कार्डां सबमीट करात, तुमचो युनिफॉर्म सबमीट करात, अशें म्हणून तांकां सांगता. आनी सायनी घेवन तेंच्या कडल्यान ते ग्रॅच्युटी आनी ते अदर तेंचे कितें आसा पळय ते तांकां दिवंक सोदताले. ते आमी सगळे आमचे 11 पॉयंट्साचे आमी तांकां एक लेटर केल्लें आसा. त्या हितून आमचे सगळे जे फाटले जे त्यांचे बेनिफिट्स आसा तांकां मेळपाचे आसा पळय, त्या दृश्टिकोनांतल्यान आमी तेंच्या कडेन मिटींग केली काल आनी आमचे उलोवप जाल्लें आसा त्यांच्या ऑथॉरिटी कडेन. त्यांनी सांगलां आमकां 10 दिसाचो टायम दी. 10 दिसां उपरांत 15 तारखेक परत आमी दृष्टी कंपनीचेर वयतली. आमचे जे कितें बेनिफीट आसा तेणी कितें हिशोब तांचो करून तांकां दिवपा खातीर ताणें प्रॉमीस केल्लें आसा. तें पळोवपाक आमी 15 तारखेक परत एकदा दृष्टी कंपनी कडेन मिटींग जातली. आमी हांगा एक क्लियरली गव्हर्मेंटाक सांगूंक सोदता की आमकां ह्या दृष्टी कंपनीच्या अंडर काम करपाचें ना. ही सरकाराची जबाबदारी आसा. अदरवायज ऑल्सो इनडायरेक्टली दे आर वर्किंग फॉर द गव्हर्मेंट. फायनली दृष्टी कंपनी कोण पे करता? गव्हर्मेंट पे करता. आणि गव्हर्मेंट पे करता म्हणजे खंयचे? इट इज गोईंग फ्रॉम अवर पॉकेट. आमचे टॅक्स पेयर्स वी आर पेईंग अँड नोबडी कॅन स्टॉप अस फॉर क्वेश्चनिंग देम. अकाउंटेबिलिटी आज आता रुदल बाबान सांगले पाहिजे आसूकूच जाय. तेन्ना आमी सरकाराक परत एकदा सांगता बेगीतल्या बेगीन हो इश्यू रिजॉल्व करात, नाल्यार हेजे इंटेन्सिटी आसा ती वाडटली आणि जबाबदार हो सरकार आसतलो. थँक्यू व्हेरी मच.